सोयरा राणी साहेब, मोहीम म्हटली की अख्खा रायगड 20-22 वर्षांचा होतो आणि त्याबरोबर आम्ही देखील तरुण होतो, अगदी 20-22चे. आणि मग दौडधूप, त्या हुलकावण्या, गनिमी कावा, कवड्यांची माळ द्या. राणी साहेब, कवड्यांची माळ. हो ना, कवड्यांची माळ. सोयरा राणी साहेब, आम्ही कवड्यांची माळ मागितली. हो. जगदंब. खूप उत्साह येतो अंगात, असं संचारत. घोड्यांच्या खिंकाया, हत्तींचे ते चित्कार, तलवारींचा खणखणात, मन बेभान होतं. राणी साहेब, करा द्या. राणी साहेब, कड देताय ना? हो. काय झालं राणी साहेब? आज नेहमीसारखं तुमचं लक्ष नाहीये. सगळं ठीक आहे ना? हो, म्हणजे आम्ही तुम्हाला कडं मागितलं, पण आम्ही आपल्या वर्णनात रमलो होतो. क्षमा असावी. राणी साहेब, आज असं पहिल्यांदा झालंय की कवड्यांची माळ आम्ही तुम्हाला मागतो आहोत. तुम्ही आमच्या समोर आहात खऱ्या, पण तुमचं लक्ष विचलित आहे. याआधी असं कधीच झालं नव्हतं. नाही, काय नाही. आमच्याकडे बघा. काय आहे? बघा म्हटलं ना. बघा काय झालं, बोला. नाही, आम्ही तुम्ही आमच्या समोर आहात खऱ्या, पण आमच्या बरोबर नाही. आम्ही आहोत इथेच. सोयरा, काही बोलायचं असेल तर ते बोला, मन मोकळं करा. कारण आमच्या सोयरा राणी साहेब आमच्या समोर आहेत, पण आमच्या सोबत नाहीत. हे आम्हाला निश्चितच रुचणार नाही. अनाजी पंत, हो आपण जे करतोय ते बरोबर आहे ना? मोरोपंत, तुम्ही सारखी शंका नका हो काढू. पण आज राणी साहेब विषय काढणार, महाराजांशी बोलणार, चिंता वाटतेस हो. अहो, महाराणी साहेबांचा आडोसा आपल्यालाच आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. हो, पण उद्या महाराजांना हे सगळं कळलं तर? खुबी खुबी म्हणतात ती कशाला? यालाच. म्हणजे आता मला सांगा, इथे आहे पण दिसत नाही. वार, तेच वार 5 दार. पावा, तोच पावा भुवीत रोवा, तिवडा, तोच तिवडा दह्यात घुसळा. रवी, बस यालाच म्हणतात खुबी. खुबीनं चाललं तर अडचण 100 कोसावर फिरकत नाही आपल्या. त्यामुळे आपणही वेळेप्रमाणे बदलावं. बदलू हो, पण तुम्ही फक्त खुबीला जवळ करा. केली. कारण कोणत्याही परिस्थितीत यशस्वीला शंभूराजांच्या गळ्यात माळ घालू द्यायची नाही. मातोश्री,
मातोश्री, मातोश्री तिकडे आहात? आम्ही बघितलंच नाही. या या, बसा. धावत पळत आला? हे बघा, आम्ही तुमच्यासाठी काय आणलंय. ओल्या नारळाच्या वड्या आम्हाला फार आवडतात. छान जमून आले. अजून आणू? खूप केलंय. नाही, नको, तुम्ही खा. युवराजांसाठी केल्या होत्या. आम्हाला म्हणाले आता आम्ही मोहिमेवर जाणार, मग तिथे आम्हाला तुमच्या हातचं खायला मिळणार नाही. मग रोज सांज सकाळी त्यांच्यासाठी नवे पदार्थ बनवतो, सोबतही देऊ म्हणतो. खूप छान. आम्ही महाराजांसाठी काही बाई करत असायचो. आणि आताही करतोच, म्हणजे सुरुवात करूच. मग आम्ही येतो मदतीला, आम्हाला तेवढंच शिकायला मिळेल. बर, पण तुम्हाला आमच्या आवडीनिवडी बऱ्या लक्षात राहिल्या. आम्हाला नाही काही, युवराजांना. आम्ही हे वाडगत त्यांच्या समोर ठेवलं तर खुश झाले, पण म्हणाले मातोश्रींना नेऊन द्या, त्यांना वड्या खूप आवडतात. एकाही वडीला हात लावला नाही त्यांनी. आशाच्या आशा वड्या घेऊन जा म्हणाले. मातोश्री, पाणी घ्या. आठवण ठेवली आमची. सावकाश. मातोश्री. राणूबाई, काय हो? ज्याची त्याची मोहिमेची तयारी. यात काय, लोणची आणि खारवलेले जिन्नस देणार असतात. पण हे सगळं तुम्ही का करताय? राणूबाई, आपल्या माणसांसाठी जिन्नस आपण आपल्या हातानेच द्यावे, तरच त्याला गोडी राहते. खरे आहे तुमचे. तुम्ही का आलात? हो, थोरल्या मातोश्रींसाठी निरोप आहे, मधुराईच्या मोती सराफांचा. 2 दिवस झाले ते गडावर येऊन थांबले. हो, मध्ये थोरल्या बाईसाहेबांनी बोलावली होती ही मंडळी. तेच, व्यापारी आलेत, पण मातोश्रींकडून काहीच निरोप नाही. वाट पाहत आहे. अगं बाई, खर तर दागदागिन्यांचे व्यापारी असे खोळंबून बसत नाहीत. थोरल्या बाईसाहेब त्यांना तातडीने बोलावून घेतात. पसंत पडले तर खरेदी करून त्यांना माघारी पाठवतात. यावेळी असं कसं घडलं? 2 दिवस झाले मातोश्री गप्प आहे. बोलणंही टाळलंय त्यांनी. हो ना. मातोश्री, आम्ही त्यांच्यासाठी नारळाच्या वड्या घेऊन गेलो होतो आणि युवराजांनी पाठवल्यात म्हणालो तर गप्पच झाल्या. म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. हो ना. आम्ही त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला, त्यांना चिडवलंही, पण आम्हाला नेहमी सारख्या वाटल्या नाहीत त्या. आम्हालाही तो तुटकपणा जाणवला. सकाळी आमच्या समोरून गेल्या, पण त्यांचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. मोत्यांचे व्यापारी ताटकळत बसले, याचा अर्थ तोच. आम्ही भेट घेऊ त्यांची. अशा जीवाला काळजी लावतात आणि पुन्हा काही बोलणार नाही. राणीसाहेब, बाळराजे काही खातच नाही आणि खाणारही नाही. काय झालं? खात का नाही? दादासाहेब जाणार ना, म्हणून आम्ही रुसलोय. असं करायचं नाही. खाऊन घ्या. नाही म्हटलं ना. बाळराजे,
कुठे त्यांचे बाळराजे? दादासाहेब बाळराजे, आम्ही असं ऐकलंय की आमचे बाळराजे रुसलेत. हो, कारण तुम्ही आम्हाला सोडून जाणार ना, आणि तुम्ही गेल्यावर आमचे लाड कोण करणार? आम्हाला तलवार कोण शिकवणार? आम्हाला संस्कृत कोण शिकवणार? सगळी तजवीज केली आहे आम्ही. मातोश्री बाळराजांसाठी उत्तम संस्कृत पंडित बोलावले आहेत त्यांनी. शिवाय शस्त्रांचं ज्ञान देणारे सुद्धा गडावर हजर झाले, आणि ते एवढे वाकबगार आहेत की आम्ही माघारी येईपर्यंत तुम्ही आमच्याशी तलवार खेळण्यायोग्य झाला असाल. खरंच? पण त्यासाठी तुम्हाला नियमित सराव करावा लागेल. सकाळी लवकर उठावं लागेल, व्यायाम करायचा आणि दणकून भाकरी खायची. हो, खाऊ आम्ही. पण आता उपाशी आहात, त्याचं काय? बाळराजे, तुम्ही जेवला नाहीत अजून? रुसल्यानंतर कसं जेवणार आम्ही? कुणावर रुसला आहात? तुमच्यावर. आमच्यावर? होय, मग ठीक आहे, आम्हीच तुम्हाला भरवतो. आम्ही सुद्धा अजून जेवलो नाही आहोत. चला. चला. पण एक, आम्ही इथं नसताना असं रुसायचं नाही, मातोश्रींना त्रास द्यायचा नाही. नाही देणार. आज्ञेत राहाल? आज्ञेत राहू. मग द्या वचन. वचन. सांग. आम्ही एवढे कधीच धास्तावलो नव्हतो. बाळराजेंच्या भवितव्याची काळजी ही कधी करावीशीच वाटली नाही. का करावीशी वाटेल? ज्या पुत्राचे पिता हे छत्रपती आहे त्याला कसली चिंता? तरीही राहून राहून वाटतं. नेमकं काय वाटतंय? नेमकी कोणती सल? बाळराजेंचं सुख. ते एकटे तर पडणार नाहीत ना? सुख त्यांच्यापासून दुरावणार नाही ना? की आयुष्यभर धाकली पाती म्हणून धाकटच राहावं लागणार? आणि मग त्या धाकलेपणाची ती ससे होळपट बाळराजेंना पेलवेल का? त्या ससे होळपटीत नेहमीप्रमाणे साखऱ्या वाटण्यातच धन्यता मानतील ते. आपण कितीदा समजावलं, पण त्यांनी त्यांचा हट्ट सोडला कुठे? ते साखऱ्या वाटतच राहिले. शंभूराजेंच्या यशात नाचतच राहिले. हे असंच चालत राहिलं तर त्यांचा पाठीचा कणा बाजूला काढून ठेवावा लागेल. जी निरागसता केवळ असहाय्य म्हणून फरफटत राहील. आई म्हणून हे आम्हाला कदापि सहन होणार नाही. आम्हालाही वाटतं आमच्या मुलाने प्रखर व्हावं, तेजस्वी व्हावं. राजाराम राजे चालू लागले की लोकांनी म्हणावं, बघा छत्रपतींचे चिरंजीव, त्यांच्यासारखेच पराक्रमी. राजाराम राजेंनी छत्रपतींचं नाव गाजवावं असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? एक आई म्हणून तुझ्या विचारात आईचीच व्याकुळता भरलीये. त्या मागणीत लाचारी जास्त आहे. राजाराम राजे एकटे का पडत? सुखापासून दुरावतील का? राजपुत्र आहेत ते, युवराज आहे. धाकटे असले म्हणून काय झालं? महाराज धाकटे नव्हते का? पण त्यांच्या कर्तृत्वात कधी आलं का धाकटेपण? राजाराम राजे प्रत्यक्षात रामराज्य निर्माण करतील. एवढंच नाही तर तेही सवाई शिवाजी राजे म्हणून कीर्ती धारण करतील. ते जेव्हा एखाद्या युद्धावरून येतील तेव्हा त्यांच्या पराक्रमाबद्दल
लोक साखऱ्या वाटतील, स्वराज्यातील रयत त्यांच्या मागे पुढे धावेल, त्यांना मुजरा करतील, त्यांच्या समोर पायखड्या टाक आणि राजा रामराजे त्यावरून येतील. हे सगळं पाहून तुम्हाला केवढा आनंद होईल. पण शंभूराजेंचं काय? तसं बघितलं तर आमचाही जीव तुटतो. आमच्या लेकरानं आम्हाला कधीच अंतर दिलं नाही, आमच्यात कधीच सावत्रपणा आणला नाही, येऊही दिला नाही. आग्र्याला गेले होते, बाळराजेंपेक्षा वर्षाने मोठे असतील, परंतु आम्ही सांगितलं म्हणून शाल घेऊन आले. एवढी थंडी, गारठा, परंतु शाल घेऊनच आले. शाल घेऊन आले नाही, त्यांनी आणली ती वात्सल्याची मशाल. तेही विसरता येत नाही. मग आता काय करायचं? कशाचं? वाटणी मागावी का? मागावी? तो अधिकार आहे त्यांचा. बाळराजेंचं भविष्य आहे त्यात. वाटणी म्हणजे 3 अक्षरी बेलाचं पान. अलगद तोडावं आणि बाळराजेंच्या मस्तकी धरावं. मग शंभूराजेंच्या मस्तकी का धरू नये? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता देता येणार नाही. त्यासाठी काही ना काही होईलच. दक्षिणेतील राज्य तुम्ही झुकतं माप दिलं. शेवटी पोटचा गोळाच तुम्हाला जवळचा वाटला. का वाटू नये? माया आंधळी झाली शेवटी. झाला शेवटी तुझा भाव. बिलकुल नाही. मग अत्यंत परिश्रमानं उभ्या राहिलेल्या स्वराज्यात अखेर वाटणी मागितली. वाटणी कुठे झाली नाही? रामायणात झाली, महाभारतात झाली. हे शिवभारत आहे. वाटणी मागितली नाही, वाटणी झाली नाही, असं एखादं तरी घर दाखवेल का कोणी? वाटणी ही होण्यासाठीच असते आणि आता वाटणी होणारच. आता आम्ही थांबणार नाही. आता आम्हाला महाराजांच्या समोर उभं राहावंच लागेल. परंतु महाराज हे सगळं त्यांच्या तत्वाबाहेरचं. राजा म्हणून ते योग्य असतील, आहेतच, परंतु आई म्हणून आम्ही योग्य असू. म्हणून आत्ताच बोलायला हवं, नाहीतर बाळराजेंच्या नशिबी वनवास येईल. आणि तो वनवास 14 वर्षांचा नसेल, पिढ्यानपिढ्यांचा असेल. म्हणून आम्ही वाटणी मागणार आणि आत्ताच मागणार. महाराज, थोरल्या राणीसाहेब येत आहेत. राणीसाहेब वर्दी देऊन? बोलवा त्यांना. महाराज, या राणीसाहेब, आणि आज वर्दी देऊन? कामात असाल तर? आम्ही कामात आहोतच, पण तुम्ही बोला.
आम्ही आपले बोला